आता अकोल्यातून महत्त्वाची अपडेट. अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीमध्ये गणेश विसर्जन करण्यात आले. बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक काढत बाप्पाला निरोप देण्यात आला. अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याचं मिटकरींनी बाप्पाकडे साकडं घातलं. मिटकरींचा पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणुकीमध्ये सहभाग देखील घेण्यात आला. इको फ्रेंडली आमच्या मूर्त्या आहेत, सर्व मातीच्या शाडूच्या मूर्त्या, आणि ढोल परंपरा ही महाराष्ट्रातलं जुनं वैभव आहे. त्यामुळे ढोल वाजनासह ही एकंदरीत भक्तिमय वातावरणातच विसर्जन व्हावं हीच आमची यामागची दरवर्षीची भावना असते. आणि म्हणून त्या भावनेपोटी आम्ही आज गणपती बाप्पांना अखेरचा निरोप देतोय. शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट आहे, ओला दुष्काळाचं सावट आहे. पराठीचे तेच हाल आहेत, सोयाबीनचे तेच हाल आहेत. आमचं हेच म्हणणं आहे की पुढच्या वर्षी येईपर्यंत शेतकरी सुख समृद्ध होऊ दे, शेतकऱ्याच्या घरात आबादानी येऊ दे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊ दे, पण अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.